म्हणजे पोलीसवाले पण आमचे, जज पण आमचा, म्हणजे कोर्टावर हा विश्वास ठेवायचा हा एक आंधळी कारभार झालाय. कारण सगळं जे काही प्रशासन आहे ते सगळं त्यांच्या हातात. पार्थ पवारच्या नावाने किंवा मग त्यांची लहान बंधूच्या नावाने दारूच्या कंपन्यांचे अनेक प्रकरण आले व गेले. चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. मग आता ही वेळ आली आहे चक्की पिसिंगची. पुण्यामध्ये एक मोठा घोटाळा झालेला आहे. कोरेगाव पार्क मधील जमिनीचा व्यवहार झाला. जवळपास बाजार प्रमाणापेक्षा पाहायला गेलं तर 300 कोटीला हा व्यवहार होतो. मात्र खरी किंमत ही जर पाहायला गेलं तर 1804 कोटींवरती जाते. मात्र आता या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा. केवळ या सगळ्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली आहे ती म्हणजे 500 रुपये. या सगळ्यावरती सर्वसामान्यांना काय वाटतं जाणून घेऊया. आपल्यासोबत तुम्ही ते पाहू शकता हे सगळे बसलेले, त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत की नेमकं आता या सगळ्यामध्ये त्यांना काय वाटतंय हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. साधारणतः संपूर्ण प्रकरण पाहायला गेलं तर जमिनीचा व्यवहार होतो, त्याच्यामध्ये 300 कोटींचा हा व्यवहार आहे. मात्र त्याला स्टॅम्प ड्युटी ही फक्त आणि फक्त 500 रुपये घेतली. काय वाटतं तुमच्या संदर्भातून ही माहिती आम्हाला कळली आहे काल, त्यावर सगळ्यांनी आक्षेप पण घेतलाय. पण म्हणायचं एवढं आहे की गुन्हेगार कोण आणि तुम्ही शिक्षा कोण देतात आहे. मामलेदारावर तुम्ही खापर फोडलंय सगळं की मामलेदारला उचला जेलमध्ये टाका. पण मामलेदार पण पोचलं कसे, फाईल आली कुठून, पैसे आले कुठून, 300 कोटी आणा काय असे नाही की बँकेतून काढले 300 रुपये आणि लगेच आणून दिले. 300 कोटी आले कुठून, इथून इन्क्वायरी झाली पाहिजे पहिला की एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे 300 कोटी येणं, जागा घेणं, ती म्हणजे जागाची मूळ भाव किंमत 1800 कोटी आणि ते तुम्ही 500 रुपये स्टॅम्प. आज एक साधारण व्यक्तीकडनं जर एक 500 रुपयाचं लाईट बिल ते थकलं तुम्ही येऊन लगेच कापतात. मग ह्यांच्याला ही कुठली सुविधा दिली तुम्ही यांना? ह्यांचं कर्ज माफ होतात, ह्यांना शेतकऱ्याकडे ह्यांना द्यायला पैसे, ह्यांच्या मुलांकडे एवढे पैसे येतात कुठून? तुम्हाला काय वाटतं की साधारणतः हे जे असे घोटाळे आपण नेहमी पाहतो, कोणाचं वचक नाही राहिलं आता यांच्यावरती? वचक तर कोण राहिलंच आहे. सरकार ह्यांची, म्हणजे पोलीसवाले पण आमचे, जज पण आमचा, म्हणजे कोर्टावर हा विश्वास ठेवायचा हा एक आंधळी कारभार झालाय की कुठलाच निर्णय असा आम जनतेच्या बाजूला लागत नाही. सगळे निर्णय ह्यांच्या बाजूने असतात. बोलायला हे लोकांनी काय सारे पैसे ठेवले, माणसं ठेवली आहे की हे लोक बोलतात आणि ह्यांचं आम्ही ऐकतोय. का ऐकतोय यांचं आम्ही? सकाळी उठून चालू होतात की आता नाही बोलायच्या पार्थ पवारच्या जे आता मध्ये प्रकरण झालं डॉक्टरीचं, ते प्रकरण दाबलं गेलं. कोणाला काय, कोणा शिक्षण नाही होणार. झाली कोणाला त्या पोलीसवाल्याला झाली फक्त. बाकी ज्यांची नाव आली त्यांना नाही. इथे मग नाव आली तर पार्थ पवारला शिक्षा देणार का तुम्ही? नाही देऊ शकत. तुमच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर कारवाई करणार. फक्त मध्यस्वर्गीय बघतोय आम्ही, बातम्या बघतो, चॅनल बदली करू, बाकी काय करत नाही. हे मध्यस्वर्गीय माणूस करतो सध्या. साधारणतः तुमच्याकडे येतो, काय सांगाल ह्या सगळ्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की 500 रुपयाची केवळ स्टॅम्प ड्युटी घेतली जाते, व्यवहार 300 कोटी? नाही, चुकीचं आहे सगळं हे. कारण न्याय हा सर्वांसाठी सारखा असतो. मग ते सरकारमधले असो किंवा बाहेरचे कोणी असो, म्हणजे सत्ता आहे म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने ते जर वागत असतील तर चुकीचं आहे. म्हणजे हे एक व्हायला नको असं. पण आता या सगळ्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की ज्या प्रकारे असे बरेच घोटाळे समोर येतात, मात्र आता कोणाचा वचक नाही राहिला याच्यावर. नाही, अजिबात नाही, कुणाचाच वचक राहिला नाही. कारण सगळं जे काही प्रशासन आहे ते सगळं त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांनी जर कुठं जर उठाव केला, बंड केला या कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी, तर तिथे न्याय मिळणारच नाही. आता बघा, याच मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सोशल मीडियावरतीच एक मागे आम्ही पाहिलं होतं, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग. मग आता ही वेळ आली आहे चक्की पिसिंगची. आज मुंबईत जर एखादा 1 करोडचं घर घ्यायचं झालं तर 70 ते 80 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. वेरॅज इथं फक्त 500 रुपयात स्टॅम्प ड्युटी भरून पार्थ पवारांना जागा कोणत्या आधारावरती देण्यात आले, याचं ह्या भ्रष्ट जनता पक्षाच्या सरकारने योग्य तो निर्णय घेऊन जनतेला दिलासा देण्यात आहे. मी तेच म्हटलं ना, 1 करोडचं जर घर घ्यायचं झालं तर 60% किंवा 60% जर मी म्हटलं तरी 60 ते 70 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. ती इथे फक्त 500 रुपयात 300 करोडचा व्यवहार, ॲक्च्युअल व्यवहार तो 18-20 करोडचा आहे. आणि हे कसं शक्य आहे? याच्या विरोधात आता तुम्ही बघा, त्यांचे वडील म्हणतात की आम्हाला यातलं काहीच माहिती नाही. हे कसं शक्य आहे? आणि हे एवढं सरकार, भ्रष्ट जनता पक्षाचं सरकार झोपलंय का? सरकारने जागं व्हावं. यापूर्वी सुद्धा पार्थ पवारच्या नावाने किंवा मग त्यांची लहान बंधूच्या नावाने दारूच्या कंपन्यांचे अनेक प्रकरण आले व गेले. मोठ्या व्यक्तींच्या राजकारणात इथे काहीच होत नाहीये.
सर्वसामान्य लोकांना त्रास होते जरा, तर हे असे राजकारणी झालेलं आहे. मोठे मोठे प्रकरणांनी दबतात. काही दिवसापूर्वीच रामदास कदमांनी विषय काढला होता बाळासाहेब ठाकरेंचा. तो विषय पुढे दबत, हे मोठे मोठे विषय पुढे येतात आणि दबत राहतात, त्यामुळे त्यांचं काहीच होणार नाही. मोदी सरकारची एक योजना आली होती हक्काचं घर म्हणून, त्याकरता पण स्टॅम्प ड्युटी म्हणजे जर का डेव्हलपमेंट फी भरावी लागते ती एवढी वाढलेली आहे, ती 30-2.5 लाखाच्या सबसिडीच्या मानाने जर का घर बांधायचं असेल शहरी मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या तर ती स्टॅम्प ड्युटी आहे ते जवळपास 80,000 ते 90,000, म्हणजे 2.5 लाखाचे 90,000 रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागतात, जो हक्काचे घर असलेल्यांना. आणि हे तर शासकीय जमीन असून ती 500 रुपये झाली. याच्यावर सर्वसामान्यांनी विचार करायला हवा. आता तुम्ही बघायला गेलात ना त्याच्यामध्ये हे आता सगळं राजकारण आहे. त्या राजकारणामध्ये आता असं काय तुम्हाला सांगू शकतो, काही जणांचं असं असते की किती लोकांचे असे आहेत की मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत, करोडो रुपयाची जमीन घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी वगैरे असेल. आता याच्यात कोणाचं काय आपल्याला काय नक्की खरंच काय याच्यातलं करतो. आणि मला याच्यात राजकारणामध्ये पण तसं काही इंटरेस्ट नाही. पण मी असं काय असं ऐकतो आपण कळते. पण प्रत्येक जणांचं काय असतं माहिती आहे का, प्रत्येक जण काय करत असतो की भ्रष्टाचार मुक्त सगळा पाहिजे असते, पण तो कसा असतो दुसऱ्याकडून अपेक्षित असतो. तो प्रत्येक जण आपापल्याकडून करत नाही. आता समजा माझं काही काम करायचं असेल तर मी काम कसं सचोटीने करून घ्यायला पाहिजे ना, किंवा समजा तो चुकीचा करत असेल ते मला तिचा आवाज उठवायला पाहिजे. पण मी तसा करत नाही. मी काय करतो, मी त्या माणसाला एका साईडला घेतो आणि त्याला सांगतो अरे आणि पैसे माझं मी काम करतो. असे नाही भ्रष्टाचार म्हणजे होणार आहे का सांगा. हे असं खालपासून वरपर्यंत असं गेलेलं आहे. त्याच्यात ह्या अशा गोष्टी घडणारच ना. प्रत्येकाने माझ्या मते प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हे माझं मत आहे, क्लिअर कट माझं मत आहे. कारण हे आता एवढं पोखरलं गेलेलं आहे ना की तुम्हाला आता तो एक पिक्चर येऊन गेला ना तसा काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे कसं एक दिवसात महाराष्ट्राचा तो मुख्यमंत्री झाला आणि तो नाही तसा झाला तर होईल, नाही तर हे तुम्हाला शक्य नाही. किंवा असं कोणतरी आलं, आता हे कुठले खाते भाऊ आहेत कोणतरी, त्यांच्या संग ऐकायला मिळते ते एखादी भ्रष्ट ते घेत पण त्यांची बघा बदली करतात लगेच तिकडनं, कुठे त्यांना एका जागेवर ठेवत नाही. अशी माणसं व्हायला पाहिजे तयार आपल्याकडे, आणि अशा माणसाला कोण ठेवत नाही. 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी नेमकी कशी घेतली जाते? कारण जर सर्वसामान्यांना जर घर घ्यायचं असेल तर पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय त्यांना पुढचा व्यवहारच करता येत नाही. मात्र अवघ्या 300 कोटींना 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी कुठेतरी आता चुकते असं सुद्धा वाटायला लागलं. या ठिकाणी पाहायला गेलं तर गुन्हेगारांवरती कारवाई सुद्धा होते, तपास सुद्धा होते. मात्र थेटपणे जनतेने जो प्रश्न विचारलाय तो म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांवरती कारवाई होणार का? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अभिष कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.